नमस्कार. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हा माझा पहिला मोठा व्हिडिओ आहे, सो थोडं दडपण आलंय, पण मला खूप आनंदही होतोय. चला तर मग सुरू करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला लागणारं साहित्य: मुळा, गाजर, निळसर रंगाची एक वांग आणि काकडी. इथे एक गाजर घेते. त्या गाजराची चांगली साल मी काढून घेतली. हे गाजर केशरी रंगाचं घेतलंय मी. मार्केटमध्ये 2 कलरची गाजर मिळतात. एक लाल रंगाचं पण मिळतं आणि केशरी रंगाचं पण मिळतं. मग मी केशरी रंगाचं गाजर इथे वापरते. पांढरा रंग म्हणजे शांततेचे प्रतीक. यासाठी मी एक पांढरा शुभ्र मुळा घेतलाय आणि त्याची साल काढून ह्याचेही तिरकस असे काप करून घेतले, जेणेकरून सर्व रंगांची काप, तिघी रंगांची काप एकसारखी दिसायला हवेत. तुम्ही पाहू शकतात किती पांढरा शुभ्र असा हा मुळा. आणि आता मी घेते काकडी. काकडीची साल मी काढली नाहीये, कारण मला हिरव्या कलरचा शेड त्या सलादमध्ये दिसायला हवं होतं म्हणून. आणि एक निळसर कलरचं जे वांग होतं, त्या वांग्याची पातळ साल काढून त्याची बारीक अशी काप मी केले. हे अशोक चक्रासाठी हे फार महत्वाचं आहे. आता हे सर्व रंग आपण एका प्लेटमध्ये छान सजूया. तर असा हा माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि मला सपोर्ट करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. किती छान दिसतोय ना आपला तिरंगा. जय हिंद.